चालू शाश्वत फार्मिंग फाउंडेशनच्या वतीनं आणि आत्माच्या पुढाकारानं म्हणजे आत्मा कोल्हापूरच्या पुढाकारानं जे 2 दिवसाचं प्रशिक्षण आमचं या ठिकाणी आयोजित केलं होतं. कोल्हापूरातील सर्व आत्मांतर्गत कार्यरत तालुका तंत्र असो आणि सहाय्यक तंत्र असो, आम्ही 16 जण इथं कालपासून उपस्थित झालो या प्रशिक्षणाला. तर अत्यंत चांगल्या अशा प्रिमायसेसमध्ये हे प्रशिक्षण आयोजित केले. मी सगळ्यात पहिल्यांदा ह्या पूर्ण शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचं हे करेन, म्हणजे त्यांना धन्यवाद देईन की एवढं चांगल्या प्रकारे प्रशिक्षण आम्हाला मिळालं. नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीला चालना द्यायसाठी असे काही रिचार्ज पॉईंट, खरं तर ह्याला रिचार्ज पॉईंटच म्हणायला लागेल, कारण हे कल्चर तयार करणं आणि ते शेतकऱ्यांच्या शेतात सूक्ष्मजीव वाढवायसाठी हे जे काम चालू आहे यांचं, असे जोपर्यंत जागोजागी रिचार्ज पॉईंट होणार नाही तयार, तोपर्यंत सेंद्रिय शेतीला खऱ्या अर्थानं चालना मिळणार नाही. तर मंगेश भास्कर सरांनी, कांबळे सरांनी या सर्व टीमनं मिळून जे हे काम इथं चालू केलेलं आहे, खरंच कौतुकास्पद आणि आम्हाला प्रेरणा देणारं काम आहे. आणि 2 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन जाऊन आम्ही या शाश्वत शेती फार्म मध्ये काय शिकलो हे शेतकऱ्यांना तर सांगणारच आहे. बरेचसे काही इंटरेस्टेड शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना इथं वेळोवेळी प्रशिक्षण द्यायसाठी आम्ही नियोजन करायचं म्हणजे आता म्हणजे आहे कल्पना तशी डोक्यात. तर आत्मा एक चांगलं व्यासपीठ आहे या माध्यमातून नवनवीन योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर मी या सर्व शाश्वत फार्मिंग फाउंडेशनच्या टीमला मी कोल्हापूरच्या वतीनं धन्यवाद देतो. उद्या आमचं एक फील्ड व्हिजिट अरेंज केलेली आहे, जिथं जिथं 10 ड्रम सिस्टम, मुळात एवढ्या मोठ्या केंद्र शासनाच्या योजनांमध्ये 10 ड्रम सिस्टीम इन्क्लूड करणं, त्याला गटांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना ते अनुदानाच्या स्वरूपात त्याला काहीतरी हे देणं, उपलब्धता करून देणं, हे खरंच मोठं काम आहे. कारण 10 ड्रम सिस्टीमचे इन्व्हेंटर्स त्या ठिकाणी आम्हाला ट्रेनिंग मिळणं हे फार गरजेचं होतं आणि आम्हाला ते फार आनंद झाला या गोष्टीचा, की चांगल्या गोष्टी आम्हाला कळाल्या. एक 5-6 दिवसाचं प्रशिक्षण असायला पाहिजे. खरं तर हा खूप वास्ट विषय आहे आणि शेतकऱ्यांना एक 2-3 दिवसाचं ठीक आहे, अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी लार्ज स्केलवरचे प्रशिक्षण आयोजित करायला लागतील. मी कांबळे सरांना विनंती करेन की कोल्हापूरला जर अशी काही प्रशिक्षण ठेवता आले आपल्याला, तर तुम्ही कृपया शाश्वत शेती फाउंडेशनच्या वतीनं तिकडे उपलब्ध व्हाल किंवा तुमची फॅकल्टी तिथं रामिती स्तरावर वगैरे जर उपलब्ध होत असेल तर तसं पण आपल्याला नियोजन करता येईल. जास्त बोलत नाही, धन्यवाद.